आपण जर त्याची टँजंट ड्रॉ केली, इथं जर अशी टँजंट ड्रॉ केली आपण, टँजंट लाईन L अँड पॉइंट P इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, आणि जर रेडियस ड्रॉ केली आपण, तर OP is the perpendicular to line L. Tangent at any point of a circle. Point P is the point of contact. O is the center. Is perpendicular to the radius at the point of contact. ही OP ह्याला perpendicular असेल. म्हणजे line L is perpendicular to radius OP. म्हणजे therefore अँगल, इथं जर आपण समजा A नाव घेतलं तर अँगल OPA is equal to 90 degree. Angle OPA is equal to 90 degree. Now the tangent segment theorem. Tangent segment drawn from an external point to a circle are congruent. A circle with center A आणि एक्सटर्नल पॉइंट D मधून टँजंट सेगमेंट ड्रॉ केलेले आहेत. टँजंट सेगमेंट DP अँड DQ. DP अँड DQ आर कॉन्ग्रंट. आपल्याला हा ॲक्टिव्हिटी टाईपमध्ये थेरम दिलेला आहे, थेरम लिहून दिलेला आहे, त्याच्यामध्ये ब्लँक स्पेस ठेवलेले आहेत, त्या तेवढे आपल्याला भरायचे आहेत. ऑब्झर्व द अडजॉइनिंग फिगर, राईट गिवन अँड टू प्रूव्ह. गिवन आणि टू प्रूव्ह लिहायला सांगितले, म्हणून आपण इथं गिवन लिहिलंय ए सर्कल. गिवन लिहिलंय मी ए सर्कल विथ सेंटर O. म्हणून मी इथं गिवन लिहिलंय ए सर्कल विथ सेंटर A. ए सर्कल विथ सेंटर A. सेगमेंट PD अँड P. तर गिवन पहा, ए सर्कल विथ सेंटर A. सेगमेंट PD अँड सेगमेंट QD आर टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट D. A circle with center A, point D is external point, segment PD and QD are the tangent segment. Then to prove आपल्याला tangent segment congruent आहेत म्हटले, म्हणून tangent segment PD and segment QD आर कॉन्ग्रंट. सेगमेंट PD कॉन्ग्रंट सेगमेंट QD हे ट्रू प्रूफ आहे. ह्याच्यात कन्स्ट्रक्शन येईल. कन्स्ट्रक्शन ड्रॉ सेगमेंट AP, AQ अँड AD. आता हे प्रूफ आपल्याला इथं क्वेश्चनमध्ये लिहून दिलेलाच आहे. इन ट्रँगल PAD अँड QAD, हे दोन ट्रँगल घेतले. ट्रँगल PAD हा ट्रँगल अँड ट्रँगल QAD हा एक ट्रँगल घेतला आपण. सेगमेंट PA अँड सेगमेंट, आता ही सेगमेंट PA ही सेगमेंट रेडियस आहे आणि सेगमेंट QA इज ऑल्सो रेडियस. सेगमेंट PA अँड सेगमेंट QA आर द रेडियस, रेडिया ऑफ द सेम सर्कल. इथे लिहायचं आपल्याला सेगमेंट PA अँड सेगमेंट QA हे आपल्यासाठी ठेवलेलं होतं. आर द रेडिया ऑफ द सेम सर्कल. Therefore segment AD and segment AD, segment AD congruent segment AD because this is the common segment of both the triangle. इथे काय येईल, common segment, common side. त्यानंतर अँगल APD, अँगल APD हा अँगल अँड अँगल AQD हा अँगल इज इक्वल टू 90 डिग्री. टँजंट थेरम, ह्याच्या अगोदरचा टँजंट रेडियस, टँजंट थेरमनुसार दिस टू अँगल्स आर 90 डिग्री. टँजंट थेरम. देअरफॉर इन ट्रायंगल PAD अँड ट्रायंगल QAD, PAD अँड QAD आर कॉन्ग्रंट. Reason, this is the
this triangle and this triangle are right angle triangle. Therefore AD is the hypotenuse आहे ह्या ट्रायंगलची AD अँड ट्रायंगल PAD ची AD हायपोटन्यूज आणि QAD ची पण AD हायपोटन्यूज आहे. मग एक हायपोटन्यूज आणि साइड जर कॉन्ग्रंट असेल तर हायपोटन्यूज साइड टेस्ट नुसार बोथ दिस ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट. रिझन येईल हायपोटन्यूज साइड टेस्ट. hypotenuse side test. Then segment DP congruent segment DQ. Reason corresponding sides of congruent triangle. Reason corresponding sides of congruent triangle. CSCT. या पद्धतीने आपल्याला हा थेरम सोडवायचा आहे. Now the practice set 3.1. In the adjoining figure, the radius of a circle with center C is 6 cm. Radius 6 cm. Line AB is a tangent at point A. Line AB is a tangent at point A. Answer the following questions. याच्यावर काही प्रश्न विचारलेत, त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर आपल्याला रेडियस दिलेली आहे, तर आपण अगोदर रेडियस ड्रॉ करून घेऊया. इथं radius and draw also segment BC. आपल्याला फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. ह्या अँगलचं मेजरमेंट काढायचं आहे आपल्याला अँड व्हाय. तर ही टँजंट सेगमेंट आहे. AB इज द टँजंट अँड A इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट and CA is the radius drawn from center to the point of contact. Therefore it is perpendicular to tangent, means this angle is 90 degree. Therefore angle CAB is equal to 90 degree. Why म्हटलंय हा tangent theorem. Tangent theorem. Because a tangent at any point of a circle perpendicular to the radius at a point of contact. Next problem, what is the distance of point C from the line AB and why? Point C च line AB पासून distance किती आहे म्हटले. Radius of the circle is equal to 6 cm. Radius of the circle. Radius of circle with center C is 6 cm. आता CA perpendicular to AB. Segment CA perpendicular to line AB. C is the center and A is the पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे CA ही रेडियस होईल. मग CA ही रेडियस मीन्स CA इज इक्वल टू 6 cm. इज इक्वल टू 6 cm. Therefore C is at a distance 6 cm. 6 cm from line AB. Now the third problem. Distance AB is equal to 6 cm. Distance AB is equal to 6 cm. AC radius आहे. Radius is also 6 cm. Find the distance BC. Then join segment BC here. Segment BC join करा. Draw segment BC. हे परपेंडिकुलर आहे इथं. आता
AC 6 सेंटीमीटर आहे, AB 6 सेंटीमीटर, आपल्याला BC काढायचं. ट्रायंगल ABC is a right angle triangle. Therefore we use here Pythagoras theorem and draw segment BC. In triangle CAB, angle CAB is equal to 90 degree. Reason tangent theorem. Therefore by Pythagoras theorem, therefore by Pythagoras theorem, BC square, BC is the hypotenuse, therefore BC square is equal to AC square plus AB square. 6 square plus 6 square, 36 plus 36 means BC square is equal to 36 plus 36. BC square is equal to 2 into 36. Therefore BC is equal to 6 root 2. BC is equal to 36 to square root 6 and square root up to square root 2. Therefore BC is equal to 6 root 2. Therefore distance of BC is equal to 6 root 2 centimeter. BC, distance of BC is equal to 6 root 2 centimeter. Now the fourth question, what is the measure of angle ABC and why? ह्या अँगलचं मेजरमेंट काढायचं आपल्याला ABC. आता इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC angle CAB is equal to 90 degree and AB is equal to AC because each of 6 centimeter. AB is equal to AC. या ट्रायंगल मध्ये हा अँगल 90 डिग्रीचा आहे and AB is equal to AC each of 6 centimeter. Therefore angle ACB is equal to angle ABC, angle opposite to congruent side, angle opposite congruent side, angle opposite to congruent side. Therefore let angle ACB is equal to angle ABC is equal to x degree. आपण या x degree consider केला. Sum of angles of a triangle is 180 degree. Therefore angle CAB plus angle ABC plus angle ACB is equal to 180 degree. Reason angles of a triangle. Sum of all angles of triangle. CAB is equal to 90 degree plus x degree is equal to 180 degree. X plus x 2x degree is equal to 180 degree minus 90 degree. हे 90 degree या बाजूला घ्या minus 90 degree means 2x degree is equal to 180 degree minus 90 degree and x degree is equal to 90 degree upon 2 means x degree is equal to 90 upon 2 45 degree. Therefore angle ABC is equal to 45 degree. या पद्धतीने हा अँगल काढायचा आपल्याला.
Now the second problem, in the adjoining figure, O is the center of the circle and from the point R, segment RM and segment RN are tangent segment touching the circle at point M and N. If OR is equal to 10 centimeter, OR is equal to 10 centimeter and radius of the circle is 5 centimeter, then what is the length of each tangent segment? हे tangent segment ची लेंथ काढायची आपल्याला. त्यानंतर व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO, हा अँगल काढायचा आहे. अँड व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN, हा अँगल काढायचा आहे. हे 10 सेंटीमीटर दिलेला आहे, हा अँगल काढायचा आहे आणि हा मोठा अँगल काढायचा आहे आणि ह्या टँजंट सेगमेंटची लेंथ काढायची आपल्याला. आपल्याला इथे हे जॉईन करावं लागेल. जॉईन सेगमेंट OM अँड ON. हे परपेंडिक्युलर होईल, हे परपेंडिक्युलर होईल. रेडियस आहे 5 सेंटीमीटर. रेडियस इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. OM इज इक्वल टू ON. आपल्याला टँजंट सेगमेंट MR अँड टँजंट सेगमेंट RN आर इक्वल, दोन्ही इक्वल. मग इन ट्रँगल OMR, हा जर ट्रँगल घेतला आपण, ट्रँगल OMR, अँगल OMR इज इक्वल टू 90 डिग्री. रिझन टँजंट थेरम. दिस इज टँजंट अँड पॉइंट M इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अँड OM इज द radius, therefore angle OMR is equal to 90 degree. By using Pythagoras theorem we find RM. By using Pythagoras theorem we find RM. RM is equal to RN. म्हणजे आपल्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. पहिला क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. मग ही टँजंट सेगमेंट अगोदर पहिले ड्रॉ करूया आपण. तर लिहूया आपण, ड्रॉ segment OM and segment ON. In triangle OMR, in triangle OMR, angle OMR is equal to 90 degree. Reason tangent theorem. Tangent theorem. OM is equal to 5 centimeter. OR is equal to 10 centimeter. Both are given. In triangle OMR, by using Pythagoras theorem, OR is the hypotenuse, therefore OR square is equal to OM square plus MR square. OM square plus MR square. OR is equal to 10. 10 square is equal to OM radius 5 square plus MR square. 10 square 100 is equal to 5 square 25 plus MR square. 100 minus 25 is equal to MR square. Means MR square is equal to 100 minus 25, 75. MR is equal to square root of 75. Therefore is equal to 25 into 5. 25 पाचे 75 येईल हे 5 root 5. Therefore MR is equal to and RN is equal to also 5 root 5. मग फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. Therefore length of each tangent segment
is 5√5 centimeter. Now the second problem, what is the measure of angle MRO? हा अँगल काढायचा आपल्याला MRO. आता in triangle RMO, in triangle RMO, angle OMR is equal to 90 degree. Reason tangent theorem. Angle OMR is equal to 90 degree. OM is equal to 5 centimeter and OR is equal to 10 centimeter. Given. आता OM हा OR चा हाफ आहे. OM हा OR चा निम्मा आहे. Here OM is equal to 1/2 OR. हे 10 आहे आणि हा 5 आहे. मीन्स OM is equal to 1/2 OR. मग हा 90 डिग्री जर असेल आणि OM OR चा हाफ असेल तर कन्वर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री थेरम, opposite of OM, angle opposite to OM is 30 degree. Therefore OM चा opposite angle ORM. Angle इथे दिलेलंच नाव घेऊ आपण. Angle MRO is equal to 30 degree. Reason converse of 30 degree, 60 degree, 90 degree theorem. आता आपल्याला थर्ड प्रॉब्लेम आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN. म्हणून सिमिलरली अँगल NRO इज इक्वल टू 90 डिग्री. सिमिलरली angle NRO is equal to 30 degree. Therefore angle MRN is equal to angle MRN is equal to angle MRO plus angle NRO. Angle MRN is equal to angle MRO plus angle NRO. Angle addition property. Angle MRN is equal to 30 degree plus 30 degree वर फाइंड आउट केलेलं आहे आपण. Therefore angle MRN is equal to 60 degree. हा अँगल 60 डिग्रीचा होईल. ह्याच्यामध्ये विचारलेल्या क्वेश्चनचे आन्सर्स, लेंथ ऑफ ईच tangent segment, is 5√3 centimeter. हे फर्स्ट. सेकंड, angle MRO is equal to 30 degree and third angle MRN is equal to 60 degree. है फर्स्ट, सेकंड, थर्ड क्वेश्चन्स से आंसर्स. नाउ द थर्ड प्रॉब्लम, segment RM and segment RN are the tangent segments of a circle with center O. Prove that segment OR bisects angle MRN and as well as angle MON. The segment here RM and RN are the tangent segment. Therefore at segment OR अँगल MRN ला बायसेक्ट करायचं, हे प्रूव्ह करायचं आहे. अँड ॲज वेल ॲज अँगल MON ला पण
बायसेक्ट करतो हे प्रूव्ह करायचं आपल्याला. म्हणजे जर आपण याला समजा आता ट्रँगल ओ एम आर अँड ट्रँगल ओ एन आर, अँगल ओ एम आर 90 डिग्री अँड अँगल ओ एन आर 90 डिग्री बिकॉज टँजंट थेरम अँड ओ एम इक्वल टू ओ आर, radii of same circle and O are common side, therefore triangle OMR and triangle ON are congruent by hypotenuse side test. ही hypotenuse ही side test नुसार दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट होतील. therefore corresponding angles of congruent triangle are congruent, therefore these two angles are congruent and these two angles are congruent. Then therefore the segment OR bisect the angle MRN as well as angle MON. या पद्धतीने आपल्याला प्रूव्ह करता येईल. Now let us start. In triangle OMR and triangle ONR, angle OMR equal to angle ONR equal to 90 degree. Reason tangent theorem. Equal to tangent theorem. Then hypotenuse OR congruent hypotenuse OR, region common side. And segment OM congruent segment ON. Radii of same circle. Radii of same circle. Therefore triangle OMR congruent triangle ONR. Therefore triangle OMR ONR. Hypotenuse side test. Hypotenuse side test. Therefore मग जर कॉन्ग्रंट दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. देअरफॉर अँगल MRO congruent angle NRO and angle MOR congruent angle NOR. Region corresponding angle of congruent triangle CACT. करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. आता हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत आणि हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत म्हणजे सेगमेंट OR इज अ बायसेक्टर ऑफ अँगल MRN अँड MON. देअरफॉर सेगमेंट OR इज बायसेक्टर ऑफ angle MRN and angle MON. Therefore segment OR is bisector of angle MRN and MON. Now we solve the problem fourth.
What is the distance between two parallel tangents of a circle having radius 4.5 centimeter? Justify your answer. आपल्याला टू पॅरलल टँजंट्स मधलं डिस्टन्स काढायचं आहे. Radius 4.5 centimeter. We have draw here circle with center O and tangent AB and tangent CD parallel to each other. Therefore, radius OM and radius ON is equal to 4.5 centimeter. Now here, tangent AB parallel to tangent CD. Tangent AB intersect to the circle at point M and CD at point N. Now write here, tangents AB and tangent CD intersect to circle at point M and N respectively. OM and ON are radius. OM is equal to ON is equal to 4.5 centimeter. Now by tangent theorem, OM radius and AB tangent, M is the point of contact. Therefore, angle OMB is equal to 90 degree, and similarly angle OND is equal to 90 degree. Angle OMB is equal to angle OND is equal to 90 degree. Reason tangent theorem. Tangent theorem. Add these two angles, angle OMB plus angle OND is equal to 90 degree plus 90 degree. Therefore, angle OMB plus angle OND is equal to 180 degree. This is equation number 1. Hey, equation number 1. Now, tangent AB parallel tangent CD. Now line AB parallel line CD given, and MN transversal and MN transversal. And MN transversal. Therefore, angle NMB and angle MND, this angle and this angle are the interior angles. ट्रान्सव्हर्सलच्या एका साइडचे इंटेरियर angles आहेत, and sum of interior angles are 180 degree. Therefore, angle NMB plus angle MND is equal to 180 degree. Reason interior angles. That is, आता आपण NMB लाच OMB घेऊ शकतो, because MON कोलिनियर. NMB ला आपण OMB लिहूया. दॅट इज अँगल OMB प्लस MND ला आपण OND लिहूया. अँगल OND इज इक्वल टू 180 डिग्री. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता फ्रॉम 1 and 2 दोन्ही सेम आहेत. OMB प्लस OND इज इक्वल टू 180 डिग्री. OMB प्लस OND इज इक्वल टू 180 डिग्री. M dash O dash N from 1 and 2, from 1 and 2, and O is the center. O is the center. Therefore, आता ह्याच्यामध्ये O center आहे, म्हणजे MN is the diameter, because M and N are these 2 points are on the circle. Therefore, MN is diameter.
therefore mn is equal to om plus on. mn is equal to 4.5 plus 4.5. mn is equal to 4.5 plus 4.5, 9 centimeter. Therefore the distance between two parallel lines is 9 centimeter. Two parallel tangents is 9 centimeter. Thank you.